स्वागत आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत पाचोरा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी। काल कलेक्टर साहेबांनी या हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अलर्ट राहण्यासाठी पाऊस जोरात येणार आहे, घराच्या बाहेर पडू नका असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं। काल ग्रामीण रुग्णालयामध्ये अक्षरशः हा पाण्यामध्ये होता आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल सर्जन आहेत स्वप्नील सांगळे आपल्यासोबत या ठिकाणी आज आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेले आहेत। आज त्यांनी पाहणी केलेली आहे, इथं काय अवस्था आहे, सगळी परिस्थिती काय आहे त्यांनी आता बघितलेलीच आहे। सर, अक्षरशः आम्ही एक पत्रकार म्हणून काल आम्ही पुरं मशिनरी आम्ही बघितलेली आहे। तर त्या ठिकाणी एक 7.5 लाखाची एक मशीन होती आपल्या लॅबमध्ये, एक 3 लाखाची मशीन होती। अक्षरशः त्याच्यावर पाणी पडत होतं, त्याच्यावर मेनकापड झाकलेलं होतं। तर अशा वेळेस कुठं ना कुठं हे कुणी ना कुणी जबाबदारी घेतलं पाहिजे आणि ह्याचं काम झालं पाहिजे, याच्यावर काय सांगाल तुम्ही? बघा, आता ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती जी असते आणि पावसाच्या बाबतीत जर आपण म्हणू तर काल परवा 2 दिवसात जो पाऊस झाला ही अतिवृष्टीच झाली। आता आपली इमारत आहे जुनी, तिथे अडचणी असंख्य आहेत, मात्र असं नाही की त्याच्यावर उपाययोजना किंवा पर्यायी व्यवस्था चालू नाहीये। अतिशय सुंदर अशी 50 बेडेड उपजिल्हा रुग्णालयाची इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। तिकडे गेल्यानंतर ह्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह होणारच आहे। आताच्या परिस्थितीत जे आहे त्याच्यातही आम्हाला जे काही शक्य आहे आरोग्य व्यवस्थेला ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। आता पूर्ण इमारत ती गळत आहे, आता त्या गळतीमध्ये त्या उपकरणांची काही हानी होऊ नये यासाठी जे करणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने इथले वैद्यकीय अधीक्षक आणि इथला कर्मचारी वर्ग करत असतो। सर, तो प्रश्न नाहीये। आता तिकडे दवाखाना आम्ही आमदार साहेबांना हा प्रश्न विचारलेला होता, त्यांनी सुद्धा म्हणजे तिकडे दवाखाना जाणार आहे, जाईल तेव्हा जाईल। पण खरोखर आज मशिनरी पाण्यात आहे, कुठं ना कुठं लाखाच्या मशिनरी तात्पुरतं त्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे, आमची अशी इच्छा आहे त्याच्यावर। याच्यावर आमदार महोदयांचा आज जो आढावा बैठक आहे, आमदार महोदयांनी आम्हाला ज्यासाठी बोलवलं आहे तो हाच विषय आहे की आपल्याला याच्यावर त्वरित काय उपाययोजना करता येईल असं। तर आम्ही त्याविषयी आता चर्चा करणार आहे। कोणती शासकीय इमारत जर बनून तयार असेल आणि तिथे काही तात्पुरत्या काळासाठी जर आम्हाला स्थलांतरित होता येत असेल आणि आमचं हे युनिट जर चांगल्या पद्धतीने पुढच्या 6 महिन्यात नवीन इमारत आम्हाला ताब्यात मिळेपर्यंत जर कुठे शिफ्ट होता येतं का याचाही आम्ही अंदाज घेणार आहोत। जे बांधकाम चालू आहे ते त्वरित गतीने युद्ध पातळीवर पूर्ण करून लवकर शिफ्ट होण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचाही आम्ही आज आढावा घेणार आहोत। आणि आमदार महोदयांनी सांगितलंय की आहे त्या प्राप्त परिस्थितीत आपल्याला काही चांगलं अजून करता येईल का, या इमारतीची काही डागडुजी असेल, गळतीचे प्रकार असतील, याच्याशी संबंधित काही। तर माझ्या मते आता आमदार महोदयांशी भेट झाल्यानंतर या गोष्टींवर सविस्तर चर्चा होऊन एकंदरीत याच्यातनं काहीतरी चांगला सुखकर मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल। नक्की तुम्ही पुढे हे करणारच आहात आमदार तुम्ही म्हणून। सर, मी सकाळी सरकारी दवाखान्यात आलेलो होतो, लॅबमध्ये अक्षरशः तो जो कर्मचारी आहे त्याला अक्षरशः शॉक लागला, तो बाहेर फेकला गेला। सिस्टर रूममध्ये इंजेक्शन रूम आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना शॉक लागला। ते आता जनरल वॉर्डमध्ये ते इंजेक्शन ओपीडी काढत आहे। थोडं तात्काळमध्ये कुठेतरी ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं मला। तर पहिले असं वाटतं की आपण हे जे काही सांगितलं या गोष्टींचा आपणच विचार करून आमचे आरोग्य कर्मचारी कशा परिस्थितीत आरोग्य सेवा देतात, तर अशा परिस्थितीत जेव्हा जीवावर बेतून पण जर आमचे आरोग्य कर्मचारी अधिकारी सेवा देत असतील तर आपण पत्रकार एक स्तंभ म्हणून या लोकशाहीचा आपण त्यांच्या मागे किती सक्षमपणे उभं राहायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आणि चांगले विचार आपण मांडले पाहिजे असं मला वाटतं। आहे ती परिस्थिती, याच्यात काळजी घेऊन काम करणं आता अपेक्षित आहे आणि त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने, त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जेही करणं अपेक्षित असेल ते अतिशय युद्ध पातळीवर त्वरित केलं जाईल। नाही, फक्त एवढंच आहे, इलेक्ट्रिक वाला जो असेल ना त्याला तात्काळ थोडं कारवाई करून तिथं तेवढं तरी केलं तरी तुमच्या आदेशानं होईल, तुमच्या आदेशाला होईल, हे त्वरित केलं जाईल। हे आजच्या आज म्हणजे या 2 दिवसात ह्या गोष्टी त्वरित केल्या जातील आणि हे छोटे मोठे ज्या अडचणी प्रश्न आहेत त्याचा आपण मार्गी काढू आणि निकाली लावू। धन्यवाद आमच्या आरोग्यदूतशी संपर्क साधल्याबद्दल। हे जळगाव जिल्ह्याचे ते आता आमच्या पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे। अक्षरशः पाचोरा ग्रामीण रुग्णालय हा पाण्यामध्ये होता, सगळे मशिनरी पाण्यामध्ये होत्या। काल आम्ही ही बातमी सोडली, बातमी कुठं ना कुठे त्यांना भेटली आणि त्यानुसार ते इथं आज भेट दिलेली आहे आणि कुठं ना कुठं त्यांनी सांगितले लवकरात लवकर आम्ही याची बंदोबस्त करू, एक तर दुसरीकडे शिफ्ट करू आणि जे करंट उतरत असेल त्या वायरमॅनला सांगून तेही आम्ही असं काम करून घेऊ असे त्यांनी आता आरोग्यदूतशी बोलले आहेत। धन्यवाद, थँक्यू।